नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे BL जोशी। मी एक सॉफ्ट स्किलचा कोच आहे। वेगवेगळ्या प्रकारची जीवन जगण्याची कौशल्य आम्ही शिकवत असतो। या कौशल्यामध्ये आज आपण एका आगळं वेगळं कौशल्य जे आपण आत्मसात करायलाच पाहिजे या कौशल्यावर इथं आपण बोलणार आहोत। तुम्हाला राग येतो का? ऑब्वियस, राग न येणारा माणूस या पृथ्वीवर भेटणं हे खूप कठीण आहे। आणि मित्रांनो, जर राग आला तर त्याचे परिणाम काय काय होतात ना, काही वेळा चांगले पण होतात। अगदी काही वेळा तो लटका राग, प्रेमाचा राग हाही असू शकतो, तो निश्चितपणे चांगला असतो। पण बऱ्याचशा वेळा एखादी गोष्ट आपल्या मनाविरुद्ध घडत असेल तर जो आपल्याला राग येतो त्याला आपण चांगलं म्हणायचं का? आणि तोच राग हा काय काय परिणाम घडू शकतो हाही विचार करायची आवश्यकता आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपल्या सगळ्यांना अनुभव आहे की मला राग आला की काय काय होतं बघा। मला स्वतःला प्रचंड त्रास होतो। ही गोष्ट माझ्या मनाप्रमाणे झाली नाही, मी म्हटलं असं व्हायला पाहिजे, अशाच पद्धतीने व्हायला पाहिजे, आणि तो एक मानसिक त्रास होतो। माझं कोणी ऐकत नाहीये, माझ्या म्हणण्याला काही किंमत नाहीये, हा एक त्रास होऊ शकतो। दुसरी भयंकर चिडचिड होते, मला असं करायला पाहिजे होतं पण हे अशा पद्धतीने झालं, मला आवडलेलं नाहीये। ही चिडचिड ही खूप मोठ्या प्रमाणावर होते। याच बरोबर संताप येतो, बाप रे, मी असं म्हटलं होतं, असं नाही झालं, तर मला संताप येतो, राग येतो। आणि त्याच बरोबर क्रोध हा एक अतिशय महत्त्वाचा असलेला भाग आहे। हा जर राग येत असेल तर आपल्याला काय काय होतं, त्रास होतो, चिडचिड होते, संताप होतोय, क्रोध होतोय। आणि या क्रोधाचे परिणाम काय काय होऊ शकतात कदाचित आपण सगळ्यांनी अनुभवलेले असतील। नक्की आठवून बघा आपल्याला काय होतं, आपल्याला डोकं दुखायला लागतं, बाप रे काय हा त्रास आहे। याच बरोबर अंगाला दरदरून घाम येऊ शकतो, अगदी थंडीत सुद्धा, AC मध्ये सुद्धा आपल्याला घाम येऊ शकतो। याच्यामध्ये वैफल्य येतं, नैराश्य येऊ शकतं। आणि या सगळ्या गोष्टी आपल्या प्रकृतीकरता केवढ्या हानिकारक आहेत। याच्यामधलं काय होतं तर खूप मोठ्या प्रमाणावर नकारात्मकता होते, तर आमची रिलेशन सगळे स्पॉइल होतात, आमची स्वतःची इमेज ही सगळी डिस्टर्ब होते, माणसं तुटतात, नाते संबंध तुटतात आणि मैत्री पण तुटते। राग येणं ही एक नैसर्गिक भावना आहे, याच्यामध्ये चुकीचं काही नाही, पण त्याच्यावर नियंत्रण करणं हे खरं माणसाचं खरं कौशल्य आहे। जेव्हा मला राग येतो ना तेव्हा मला असा विचार करायला पाहिजे की मी कोणावर रागवलोय, मी त्या परिस्थितीवर रागवलोय, समोरच्या व्यक्तीवर रागवलो आहे का स्वतःवर रागवलो आहे, हाही कुठेतरी मला विचार करायची खऱ्या अर्थाने आवश्यकता आहे। आणि मला या परिस्थितीमध्ये रागवणं आवश्यक आहे का? ज्या व्यक्तीवर मी रागवतो आहे ती व्यक्ती माझ्या दृष्टिकोनातनं माझ्या आयुष्यातली किती महत्त्वाची आहे, आणि या रागामुळे त्या व्यक्तीचे माझे संबंध दुरावणार असतील तर हा राग काय कामाचा, आणि नंतर पश्चाताप करून काहीही उपयोग होत नाही। त्यामुळे या रागावर नियंत्रण ठेवणं हा मनुष्य स्वभावातला अतिशय महत्त्वाचा घटक आहे। आज जेव्हा आपल्याला राग येतो ना तेव्हा खरंच आपण काय करायला पाहिजे, कुठेतरी शांतपणे विचार करायची गरज आहे। आज जेव्हा मला राग येतो ना त्यावेळेला मी त्याकडे दुर्लक्ष करून मला जे काही आवडतं, रुचतं, ज्याच्यामध्ये माझं मन रमतं अशा प्रकारची गोष्ट करू शकेल का? मला वेगवेगळ्या प्रकारचे छंद आहेत, त्यातला एखादा छंद मी जोपासू शकेल का? मला ज्या व्यक्तीबद्दल, ज्या परिस्थितीबद्दल राग आलेला आहे त्याच्याबद्दल मला एखादी चांगली आठवण ठेवता येईल का? मला एखादं छान चित्र रेखाटता येत असेल तर मी ते चित्र रेखाटू शकेल का? मला जो उत्तम संगीत ऐकायची सवय असेल तर मी अशा प्रकारचं संगीत असेल। आणि आजकालच्या याच्यामध्ये आज जेव्हा आपण डान्स करतो, नाच करतो त्यावेळेला आपल्या शरीरातल्या भावना या मोकळेपणाने होतात, तर मी अशा प्रकारे नाच करून काही आनंद मिळू शकेल का आणि या रागापासून लांब ती जाऊ शकेल का, हाही विचार करायचे। ॲट टाइम्स वी रिॲक्ट, वी रिस्पॉन्ड,
बट इज इट नेसेसरी, हाही खऱ्या अर्थाने विचार करायची आवश्यकता आहे. बघा बरं का, आज राग जर आला ना तर काही गोष्टींचा मला सखोल विचार करायचा आहे की मला राग आला तो प्रसंग आठवणं आवश्यक आहे. मला कशाचा राग आला, कशामुळे राग आला, आणि मी राग आल्यानंतर मी कुठली कृती केली, ती कृती करणं मला आवश्यक होतं का, त्या कृतीचे परिणाम आणि दुष्परिणाम काय झालेले आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याऐवजी मी आणखीन काय चांगलं करू शकलो असतो की ज्या योगे मला समोरच्या व्यक्तीचं मन न दुखवता रागावर नियंत्रण करता आलं असतं. हा विचार खऱ्या अर्थाने करण्याची आवश्यकता आहे. कारण या रागामध्ये आपले नातेसंबंध बिघडू शकतात, बिझनेस डील्स बिघडू शकतात. आज आपल्या नोकरीमध्ये आपल्या कामावरचं वातावरण असेल, हे वातावरण आणि आपल्यावर एक ठप्पा दिला जातं की ही इज अ अँग्री मॅन. या माणसाला रागावर नियंत्रण करता येत नाही. अशा प्रकारचा ठप्पा हा माझ्यावर कधी येऊ नये. आपण जर राग आला ना तर आपला चेहरा कसा लाल बुंद होतो, ही जी आपली कांचिलं आहेत ही कांचिलं तापतात, श्वासोश्वास दीर्घ होतो आणि थरथरायला होतो, आणि याचे प्रकृतीवर केवढे वाईट परिणाम होतात. आज मला अशा प्रकारचा कुठलाही दुष्परिणाम माझ्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक अवस्थेमध्ये जर करून घ्यायचा नसेल तर मला सगळ्यात महत्त्वाचं स्किल शिकून घ्यायचं आहे. दॅट इज अँगर मॅनेजमेंट. हाऊ टू कंट्रोल, हाऊ टू रेग्युलेट द अँगर. आणि आज 21व्या शतकाची खऱ्या अर्थाने गरज आहे. आज कित्येक गोष्टी या आरडाओरडी करून न होता प्रेमाने, जिव्हाळ्याने, आपुलकीने या निश्चितपणे साध्य होऊ शकतात. मित्रांनो, आज अँगर इज नॉट अ प्रॉब्लेम, बट द रिअल इश्यू इज की जर इफ आय एम होल्डिंग इट फॉर द लॉंग टाईम, इट इज ॲब्सोल्युटली डेंजरस फॉर मी. आणि म्हणूनच असं म्हणलं जातं की अँगर, ANGER म्हणजे धोका, आणि त्याला धोका म्हणजे आपण त्याला डेंजर असं म्हणतो. या अँगरचा एच्या ऐवजी तुम्ही जर डी जर वापरला तर तो डेंजर होतो. आणि लेट्स नॉट बी ट्रबलसम फॉर अस अँड फॉर अदर्स. त्यामुळे ही रागावर नियंत्रण ठेवण्याची कला आपण सगळेजण शिकूया आणि आनंदाने आणि प्रेमाने आयुष्य जगूया. जिथे आहेत तिथं आपण आनंदी, समाधानी राहू आणि समोरच्या माणसाला जास्तीत जास्त चांगलं यश कसं मिळेल याही करता आपण प्रयत्न करूया. आणि तुम्ही आणि मी आपण सगळे आयुष्यामध्ये यशस्वी होऊया. आणि ह्याच्याकरता पुनश्च एकदा अँगर मॅनेजमेंट इज अ आर्ट, अँड ॲज ए एम्प्लॉई, ॲज अ स्टुडंट, ॲज अ हाऊसवाईफ, ॲज अ बिझनेसमॅन, ॲज अ एंटरप्रेन्योर, वी हॅव टू हॅव अ कमांड ऑन दिस अँगर मॅनेजमेंट. आणि मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे बघा, क्रिकेटमध्ये युवराज नावाचा एक अतिशय सुंदर बॅट्समन होता, आणि त्याला भारत आणि इंग्लंड ही जेव्हा मॅच चालू होती त्यावेळेला तिथे स्लीपमध्ये असलेले प्लेयर्स हे त्याला स्लेजिंग करत होते, त्याला अपशब्द बोलत होते, त्यालाही प्रचंड राग आला. आपल्या सगळ्यांना माहिती आहे क्रिकेटमध्ये, फुटबॉलमध्ये राग आल्यानंतर काय काय गोष्टी घडतात. तिथं युवराज सिंगला पण राग आला होता, आणि त्यांनी रागाचं रूपांतर हे वेगळ्या पद्धतीने करायचं ठरवलं. जेव्हा पुढचा बॉलर हा तिथला रॉड नावाचा बॉलर जेव्हा आपल्याला, आणि त्याने त्या राग हा पहिल्या बॉलला 6, दुसऱ्या बॉलला 6, तिसऱ्या बॉलला 6, 6 बॉलला 6 6 मारून रागाचं रूपांतर विश्व विक्रमामध्ये केलं. खरं तर आज आम्ही असे आदर्श ठेवून या रागावर नियंत्रण ठेवूया आणि आमच्या व्यवसायामध्ये आम्ही आणखीन यशस्वी होऊया. अशा प्रकारची अनेक उदाहरणं ही तुमच्या डोळ्यासमोर सुद्धा असतील. नक्की आठवा आणि रागावर नियंत्रण ठेवा, आयुष्यात यशस्वी व्हा. याकरता आपल्याला जर काही मदत लागली तर यू कॅन ऑलवेज रिफर टू अस. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. प्लीज डोंट फॉरगेट टू लाईक, share and subscribe to this channel. You will keep on getting lots of new subject through this Empower Skills Academy video. Thank you so much.